नमस्कार मित्रांनो, माझे नाव कार्तिक महेश बिचवार आहे. मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये शिकत आहे. मी हे पुस्तक वाचले आहे. या पुस्तकाचे नाव आहे सुभाष चंद्र बोस यांच्या छान छान गोष्टी. या पुस्तकाचे लेखक आहेत बाबूराव शिंदे. या पुस्तकाची किंमत आहे 15 रुपये. हे पुस्तक खूप छान आहे. हे पुस्तक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाधव सर यांना भेटावे. या पुस्तकामध्ये खूप छान छान व खूप सुंदर गोष्टी आहेत ज्या सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील आहेत आणि सुभाषचंद्र बोस यांच्या घराण्यावरील आहेत. सुभाषचंद्र बोस यांचे सर्व बालपणापासून तर मोठेपणा मृत्यू लोक सर्व कथा हिच्यामध्ये आलेल्या आहेत. भोस घराणं हे कलकत्त्याजवळील कोडाली या गावात राहणारं. 1985 साली या घराण्यानं स्थलांतर केले. ते कटक या शहरी राहायला आले. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ व आईचे नाव प्रभावती देवी होते. या दाम्पत्यानं 8 मुले व 6 मुली होत्या. सुभाष हा 6व्या क्रमांकाचा मुलगा. बाल वयापासूनच हा हट्टी होता, जिद्द होता. त्याचा सांभाळ करायला एक शारदा नावाची बाई होती. वयाच्या 5व्या वर्षापासून तो शाळेत जाऊ लागला. कटकमधील प्रोटेक्ट युरोपियन स्कूलमध्ये त्याचे नाव दाखल केले. ती शाळा इंग्रजी माध्यमाची होती. पहिल्या वर्षी तो इंग्रजी शिकला. तो कृशांग्र बुद्धिमत्तेचा होता. जे काम इतर मुलांना जमत नव्हते ते तो लवकर करून दाखवायचा. एके दिवशी त्याची शिक्षिका वर्गात म्हणाली, मुलांनो, पाठ्यपुस्तक काढा, दगडी पेन्सिल टोकदार करा. सुभाषने पेन्सिलीचे टोक लवकर नोकदार केले. त्याचा मामा रनेनं तोही यांच्याच वयाचा, परंतु त्याला ते करता आले नाही. सुभाष बाईला सांगू लागला, रनेनं मोठं आयशोर. त्याच्या बोबट्या उच्चाराला बाई हसल्या व त्याला शाबासकी दिली. घरी आल्या आईला त्याने ही घटना सांगितली. तेव्हा सर्वजण पोट भरून हसले. याच शाळेत सुभाषने 7 वर्षे काढली. 7वी आल्यानंतर एक गमतीदार प्रसंग घडला. शिक्षकांनी वर्गातील मुलांना एक निबंध लिहायला सांगितला. निबंध होता, मोठेपणी मला कोण व्हायचे असे वाटते. सुभाषने लिहिले, मी कमिशनर होणार. मग मॅजिस्ट्रेट चुकल्याचे हे स्वप्न पाहून शिक्षकांना कुतूहल वाटले. त्यांनी त्याचे कौतुक केले. 1909 च्या जानेवारी सुभाषला रॅवेशन्या कॉलेजिएट स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. इंग्रजी व संस्कृत भाषेवर त्याला प्रभुत्व होते. संस्कृत या विषयात तो 100 पैकी 100 गुण मिळवित असे. एकाने संस्कृत शिक्षकाला विचारले, 100 पैकी 100 हे गुण देणे कसे शक्य आहे? यावर शिक्षक म्हणाले, याहीपेक्षा जास्त गुण देता आले असते तर तेही मी दिले असते, पण माझा नाईलाज आहे. या शाळेत मुख्याध्यापक होते वेणी
माधवदास ते मुलांना जनसेवेचे व त्यासाठी करावं लागणाऱ्या त्यागाचे महत्त्व पटवून देत. ते स्वतः सत्यशील होते. ते मुलांना शिकवित तर होतेच, परंतु मुले संस्कारक्षम कसे होतील याच्याकडे त्यांचे कटाक्ष होते. सुभाष वेणी माधवदास खूप आवडत त्याने मनाशी ठरवले होईन तर वेणी माधवासारखंच होईन. वेणी माधवाची कटकहून बदली झाली आणि सुभाषला शाळा निर्जीव वाटू लागली. तो अधूनमधून वेणी माधवासांना पत्रे लिही. तेही त्याला उत्तर पाठवीत. निसर्गाला संपूर्ण आपले अस्तित्व विसरून